ही केशर आंब्याची 2 वर्ष वयाची बाग मी या ठिकाणी दाखवायला घेऊन आलेला आहे. तर या ठिकाणी फक्त बाग दाखवायचीच किंवा रोपं द्यायचीच असा विषय नाहीये, तर त्या रोपांना पुढच्या वर्षी 2 वर्षामध्ये लवकरात लवकर उत्पादन कसं काढून द्यायचं याची जबाबदारी, गॅरंटी आणि वॉरंटी ही सगळी आपण आपल्या टीमच्या मार्फत, आपल्या नर्सरीच्या मार्फत किंवा मी स्वतः व्हिजिट करून या ठिकाणी सगळं मॅनेजमेंट मी अशा आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना आपण वेळोवेळी व्हिजिट करून मार्गदर्शन करून सगळ्या बागा. माझं नाव सचिन शिवाजी महमाने, मुक्काम पोस्ट खर्डी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझे खर्डी येथे आंब्याची लागण आहे. माझे 5 एकर आंब्याचं क्षेत्र आहे आणि याच्यात जवळपास 2500 म्हणजे 2500 झाडं आहेत. 2500 झाडांचं प्लांटेशन आहे. तर हे झाड लावण्यापासून, लागण झाल्यापासून ते आत्तापर्यंत हा मोहर जो तुम्हाला दिसतोय, हा मोहर सगळा जो आला आहे, ह्याला सगळ्यांचं ह्याचं टेक्निक जे आहे, त्याचं जे कन्सल्टंट जे आहे ते आमच्या शेजारीच गाव असणारे शिरबावीचे श्री संग्राम माने यांचं मार्गदर्शन आणि यांची कन्सल्टी मला या बागेसाठी लाभलेली आहे. माझी ही बाग बघण्यासाठी आज संग्राम माने यांच्या नर्सरीवर आलेले हे आमचे आज पाहुणे. यांचं गाव इथलं खंडाळी आहे, पापडी खंडाळी. ॲक्च्युली माझं नाव जाधव, मी असतो दुबईला, पण माझी ऑलरेडी 1-1.5 वर्षाची 3-3.5 हजार रुपये झाडं आहेत. पण ती सगळी झाडं आणली होती ते कोकणातून आणली होती, सिंधुदुर्गमध्ये. पहिल्यांदा लावल्यानंतर 6 महिने झाडं व्यवस्थित होती, पण 6 महिने झाल्यानंतर वाढ एवढी काही हे झाली नाही. कदाचित मी ऐकलं होतं की लोक म्हणत होते की आपल्या भागातली झाडं, कांडी असलेली झाडं केव्हा इफेक्टिव्ह असतात, असं मला थोडं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे मला संग्राम माने यांचे नर्सरीबद्दल कळलं, म्हणून मी आज त्यांच्याकडे 700-750 झाडं 2 वर्षाचे घेतलेली आहेत आणि ती झाडं मी तुटाळ म्हणून ठिकाणी लावणार आहे त्या बागेमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी जी झाडं दिलेली आहेत ती बाग इथं आहे, म्हणून मी हे बाग बघायला आलो. आणि आश्चर्यकारक म्हणजे खरोखरच झाडं एवढी चांगली आहेत आणि आता मोहर आलेलं आहे, ते पण 2-2.5 वर्षाच्या झाडांचं. हे विशेष आहे. आणि म्हणून त्यांना आता मी कॉन्ट्रॅक्ट देणार आहे की माझी झाडं इथून पुढं त्यांनी मेंटेन करायला पाहिजेत, सांभाळायला पाहिजेत. महिन्याला चक्कर मारून झाडांचं काय कमी जास्त, काय औषधं, खतं वगैरे ते बघायचं त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आहे. त्याचं ह्याच्यामध्ये त्याचा म्हणजे असं व्यापारी किंवा शेतकरी म्हणून इंटरेस्ट नाही. मला खरोखर आंब्याची आणि बागेची इंटरेस्ट आहे. जरी मी दुबईला असलो तर गेले 2 वर्ष माझी बाग मेंटेन करतो ते तिथं बसून. आणि माझा चिरंजीव डॉक्टर रवनथ जाधव, त्याला पण आता झाडं बघितल्यानंतर, एस्पेशली ही बाग बघितल्यानंतर बराचसाच इंटरेस्ट वाढलेला आहे. मी डॉक्टर जाधव पुण्याला असतो, अस्थिरोग तज्ञाचा डॉक्टर आहे. वडिलांसोबत शेती पाहायला आलो, तुमच्याकडनं रोपं घ्यायला आलो. साहेबांची बाग पाहून एकदमच सरप्राईज झालेलं आहे. म्हणजे असं आपल्या या सोलापुरात या ठिकाणी सुद्धा अशी बाग होऊ शकते. ॲक्च्युली जवळजवळ 2 वर्षे मी एवढा खर्च केलेला आहे, म्हणजे गड्यांच्यासाठी पाणी हे ते. पण ही बाग पाहिल्यानंतर असं वाटतंय की अजून खर्च झाला असला तरी चालेल, पण अशी बाग व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांनी खर्च करावा, पण तो टेक्निक करावा. अवास्तव खर्च करण्यात काही पॉईंट नाही. ह्याला जास्त खर्च येत नाही. एखादा कन्सल्टिंग संग्रामाने सारखा जर घेतला तर एक्सपोर्ट खर्च जास्त होत नाही. फक्त तो वेळेत आणि टेक्निकनं करावा. आपण कोणत्याही औषध फर्टिलायझर दुकानात गेलो तर दुकानदार फक्त त्याचं औषध खपण्यासाठी बोलतोय, पण इथं ह्या माणसापाशी कसं आहे की औषध कुठलं मारायचं, काय मारायचं, किती प्रमाणात मारायचं, ते प्रमाण आणि ते किती दिवसानं मारायचं, आता गरज खरोखर आहे का, त्याला गरज असेल तरच मारायचं, अन्यथा औषधाचा खर्च विनाकारण करायचा नाही. कमीत कमी खर्चात जसं उत्पन्न जास्त येईल, कमीत कमी खर्चात बाग चांगली येईल, ह्याच्यावर भर असला पाहिजे. हे कन्सेप्ट फक्त संग्रामाने करू शकतात. या बरोबर आहे. मला पण त्यांनी सांगितलं ते खरोखर जे शेतकरी 1 एकर 2 एकर काय बाग करायची असेल, भले कन्सल्टंटला महिन्याला 1000-2000 रुपये जाऊ देत, पण त्याचा फार फायदा होतो. म्हणजे झाडं व्यवस्थित होतात आणि पैसे सुद्धा वाचतात. आता मला आश्चर्य वाटलं, माझ्या शेतात 4-5 गडी रोज येतात, पण तुम्ही म्हणला ही बाग एक सिंगल कामगार आहे आणि मी असतो मध्ये आधी लक्ष द्यायला, आणि एक सिंगल कामगार माझी बाग आली. एका गाडीने मॅनेज होतं. मीटिंगला 3 महिने झाल्यानंतर शेणखत पंढरपूरनं नेऊन लावलं.
आणि नंतर मग चार गडी लावून ते फुमणी काढायला वेळ गेला. त्याच्यापेक्षा जे प्रॉपर कन्सल्टंट सांगून जे खतं वापरायचे किंवा फवारणी करायचे त्याचा डेफिनेटली लोकांनी फायदा घ्यावा असं माझं प्रामाणिक मत आहे. एक दोन फळं राहिली तरी तेवढं कम्फर्टेबल आहे आणि तेवढ्यातच उत्पन्न भरपूर निघलं. 3 ठेवल्या त्यावेळी ही जी काडी स्टॉप होत्या म्हणजे काडी जी स्टोरेज काडी आहे. आता ही काडी कशी आहे बघा, ही काडी महत्वाची. ही काडी जर स्ट्रॉंग झाली तरच फळ निघते बाहेर, तर फळ बाहेर निघते आणि ते फळ पेलतंय. काडी स्ट्रॉंग आहे. पण बरोबर नाही झाली. नुसार जर तुम्ही पुढे गेला तर मग कुठलंच काही असं प्रॉब्लेम होत नाही आणि 2 वर्षानंतर तुम्ही इथे देऊ लागला. एक शेड्यूलच करायचं. 3 ठेवल्या त्यावेळी ही जी काडी स्टॉप होत्या म्हणजे काडी जी स्टोरेज काडी आहे. आता ही काडी कशी आहे बघा, ही काडी महत्वाची. ही काडी जर स्ट्रॉंग झाली तरच फळ निघते बाहेर, तर फळ बाहेर निघते आणि ते फळ पेलतंय. काडी स्ट्रॉंग आहे. पण बरोबर नाही झाली. आता